ज्यांच्याकडे नोंद असेल त्यांना कुणबी दाखले मिळणार, सरसकट कुणबी दाखले मिळणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचे अहित होणार नाही याला प्राधान्य दिलं आणि तसा निर्णय घेतला असं मुख्यमंत्री म्हणाले। तर ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे हैदराबाद गॅझेटमध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेटमधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे, सरसकट सर्टिफिकेट नाही। नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली। यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही, त्याला त्याचा फायदा होणार आहे। त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही। आणि मी या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही। ओबीसीचं मंत्रालय तयार करणारं हे सरकार आहे, महाज्योती तयार करणारं हे सरकार आहे, ओबीसीची महामंडळं सक्षम करणारं हे सरकार आहे, 13 वेगवेगळी महामंडळं तयार करणारं हे सरकार आहे, ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्ती देणारं हे सरकार आहे, ओबीसी करता फी प्रतिपूर्ती करणारं हे सरकार आहे, ओबीसी करता 42 हॉस्टेल तयार करणारं हे सरकार आहे, ओबीसी करता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणारं हे सरकार आहे। दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा याविषयी भाष्य केलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि आमचं आरक्षण देण्यासाठी विरोध नाही, पण बनावट दाखले देणार असतील तर त्याला विरोध आहे असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। ओबीसी समाजाला माझी हीच विनंती आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेतृत्व करतायत तर ते नक्की ओबीसीवरती अन्याय करणार नाहीत आणि मराठा समाजाच्या ज्या कुणबी नोंदी आहेत, ज्या मूळ आहेत, त्यांना दाखला देण्याच्या बाबत जर सरकारनं काही नवीन GR काढला असेल आणि त्या प्रक्रिया सुलभ केल्या असतील तर त्याबद्दल आमचा कोणाचा आक्षेप असायचं कारणच नाही। परंतु सरसकट ओबीसीतून दाखले द्या असं जर कोणी म्हणणं मांडत असेल तर त्या म्हणण्याला आमचा आक्षेप आहे। दरम्यान राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट संदर्भातला GR काढल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले। सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला GR हा ओबीसींवर घाला घालणारा आहे, त्यामुळे आपल्या हक्काचे रक्षण करावंच लागेल। सरकारची भूमिका ओबीसी विरोधी असल्याचा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलाय। त्याचबरोबर 8 सप्टेंबरला सर्व ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली। तर या बैठकीमध्ये पुढची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती आहे। 2 सप्टेंबरचा GR हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा GR आहे। सेम डेला 2 सप्टेंबरला पहिला GR ओबीसी साठी त्यामध्ये मराठा आणि मराठा कुणबी यामध्ये जो GR काढला गेला त्यात पात्र असा शब्दाचा प्रयोग होता। नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा एक तासाने GR काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या GRचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजाच्या नेत्यांची आहे। मी सर्व महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतोय की 8 तारखेला आम्ही यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये कुलाबाला आपल्या मंत्रालयापुढे बैठकीचं आयोजन केलेलं आहे। सर्व ओबीसी नेत्यांनी 8 तारखेला 3 वाजता या बैठकीसाठी उपस्थित राहावे। हा ओबीसी समाजाचं नुकसान होणारं जर हे काम सरकारच्या माध्यमातून होत असेल
तर त्याला आपल्याला लढावं लागेल आणि आपल्या हक्काचं संरक्षण करावं लागेल. मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही, मी तातडीनं ते 2 मिनिटाचा खेळ असेल फक्त, वाचणं आणि बघणं, खालचं वाचेलच नाही कोणा, वरचंच म्हणलं हे काय हे जमत. 1-1.5 मिनिटाचा खेळ तो. त्या शब्दामुळे ओबीसीवर अन्याय होतोय म्हणता येईल. अरे आम्ही ओबीसीच आहेत ना, ओबीसीवर कसं काय, आम्ही ओबीसीच आहेत ना. दादा, मराठा आरक्षण विरोधात आता ओबीसी पुन्हा एकदा एल्गार करणार आहेत, रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ऑक्टोबरमध्ये नागपुरात महामोर्चा काढणार आहे. कोण मराठा आरक्षण विरोधात ओबीसी आपल्याला आपलं त्यांच्याबद्दल